नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे आता अण्णा म्हणत असतात की राया, एक काम कर ना, माझ्यासाठी तू हिची माफी माग आणि हा विषय इथल्या इथे आता संपवून टाक. तेव्हा राया म्हणत असतो, अण्णा हे बघा, मी अजिबात हिची माफी मागणार नाही आहे. कारण हिने जे काही केलं आहे ना, ते अत्यंत चुकीचं आहे. मी तुमच्यासाठी जीवसुद्धा देऊ शकतो. तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तुम्ही मला लहानाचं मोठं केलं आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला वडील मानतो. तुमच्यासाठी मी वाटेल ते करेन, पण तिच्यासाठी मी काही करणार नाही. तिला सॉरीसुद्धा म्हणणार नाही. तेव्हा इकडे आता निक्की म्हणालेली असते, की जोपर्यंत हा माझी माफी मागत नाही, तोपर्यंत मी सगळं काही विसरून जाणार नाही. आणि त्याचमुळे इथे प्रेक्षकांनो, आता अण्णा म्हणत असतात, की राया, माझ्या बेटा, मी तुझ्यासमोर हात जोडतो, पण प्लीज, प्लीज तू तिला सॉरी म्हण, तिची माफी माग. तेव्हा इकडे आता रायाला वाईट वाटतं, की ते अण्णा आता सॉरी म्हणण्यासाठी त्याच्यासमोर हात जोडतायत. ही गोष्ट रायाला आवडत नाही. राया म्हणतो, की अण्णा, हे काय करताय तुम्ही? तुम्ही माझ्यासमोर हात जोडू नका. मला हे नाही आवडत, तुम्हाला पण माहिती आहे. तेव्हा इथे अण्णा म्हणतात, मग असं काय करतोयस तू? तुझ्या या अण्णासाठी तू एवढं नाही करणार का? अरे हे दिवस बघण्यासाठी आज मी तुला लहानाचं मोठं केलं आहे का? पुढे जाऊन तुम्हाला दोघांना एकत्र काम करायचं आहे. मग असं काम करणार आहात तुम्ही एकत्र? हे बघा, तू हिच्यासाठी काम करणार आहेस. त्याच्यामुळे हिला तू सॉरी म्हण आणि हे सगळं मिटवून टाक. तेव्हा इथे अण्णाच्या सांगण्यावरून राया निक्कीला सॉरी म्हणतो. तो म्हणतो की सॉरी. पण इथे आता अण्णा म्हणतात, आता कसं? आता तू हिच्यासाठी काम करायचं. आतापर्यंत माझ्यासाठी केलंस ना तसं. तेव्हा राया म्हणतो, नाही अण्णा, एवढी माझ्याकडून अपेक्षा ठेवू नका. तुमच्यासाठी ज्या पद्धतीने मी काम केलं तसं हिच्यासाठी करेन असा गैरसमज ठेवू नका. मी कधीच हिच्याबरोबर काम करणार नाही आहे. कारण हिने ज्या पद्धतीने माझा अपमान केला आहे, मिस फायरचा अपमान केला आहे, गावकऱ्यांचा अपमान केला आहे, मी सहन करणार नाही ते सगळं. तेव्हा मी हिला सॉरी म्हणालो तुमच्यासाठी. तुमचे उपकार आहेत माझ्यावरती म्हणून. मी तुम्हाला वडील मानतो. तुमच्यासाठी मी काही करू शकतो. तुम्हाला हे चांगलंच माहिती आहे अण्णा. पण तुम्ही हिला व्यवस्थित समजावून सांगा, की इथे गावामध्ये जर राहायचं असेल ना, तर कसं राहायचं असतं. लोकांना त्रास न देता सुद्धा राहता येतं. त्याच्यामुळे मी हिच्याबरोबर काम नाही करणार आहे. मी तुम्हाला आत्ताच स्पष्टपणे सांगतो. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल ना अण्णा, की मी हिच्याबरोबर काम करावं, तुमच्याबरोबर जसं काम केलं तसं, तर हिला मिस फायरची माफी मागावी लागेल. मिस फायरला सॉरी म्हणावं लागेल, तरच मी हिच्यासाठी काम करेन, नाहीतर नाही. तेव्हा इथे निक्की म्हणत असते, काय? काय म्हणालास तू? मी आणि त्या मुलीची माफी? अजिबात नाही. हे कधीच शक्य नाही आहे. मी तिची माफी कधीच मागणार नाही. तेव्हा इकडे आता राया म्हणालेला असतो, की माझी अट तीच आहे, की हिला मिस फायरची माफी मागावी लागेल. निक्की काही तयार होत नाही. तेव्हा अण्णा म्हणत असतात, राया, मेरा बेटा, असं काय करतोयस तू? अरे, त्या मांजरीला तू मध्ये नको आणू. हे बघ, ती मांजरीमध्ये आली आणि माझा राया बदलला. माझा राया राहिलाच नाही आहे. सारखा आपलं त्या मुलीचं नाव घेत असतोस. जे काही करतोस ते सगळं तिच्यासाठी करत असतोस. अरे का? कशासाठी? का तू इतका बदललास? हे बघ, त्या मुलीची माफी मागायला सांगू नकोस. तुला काय हवंय ते सांग ना. तुझ्यासाठी जर काही करायचं असेल तर ती करे, पण तिच्यासाठी नाही. तेव्हा तू तुझं बोल. त्या मुलीचं इथे नाव काढू नकोस. तेव्हा इथे राया म्हणतो, की नाही अण्णा, माझी तीच इच्छा आहे. जर हिने मिस फायरची माफी मागितली तरच मी हिच्याबरोबर काम करेन, नाहीतर नाही. असं म्हणून आता राया तिथून निघालेला असतो. अण्णा त्याला आवाज देऊन थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण राया काही थांबत नाही. निक्की म्हणते, अण्णा, जाऊ दे त्याला. अहो, याच्यासारखे हजारो राया मी तुमच्यासाठी उभे करेन. याला काय इतकं सोनं लागलं जाऊ दे त्याला. पण यांची जिरवल्याशिवाय मी आता स्वस्थ बसणार नाही. यांना चांगला धडा शिकवणार आहे मी. तर इकडे राया घरी येतो. राया म्हणत असतो, समजते काही ती स्वतःला, आणि हा डंक्या कुठे गेला, डिफिकल्ट कुठे गेला आहे, घरी कसं कोणीच नाही आहे, यांना आत्ताच्या आत्ता जाऊन शोधायला हवं. तेव्हा आता राया बाहेर पडत असताना मंजिरी आणि डंक्या तिथे आलेले असतात. तेव्हा मंजिरी म्हणते, अरे राया, कुठे होतास तू? चल लवकर पोलीस स्टेशनला चल. तेव्हा राया म्हणतो, का काय झालं? तेव्हा मंजिरी म्हणते, अरे डिफिकल्टला आहे ना, तो त्याच्या मित्राला भेटायला गेला होता. तर इथे जयने त्याला कशा पद्धतीने त्रास दिला आणि त्याला अरेस्ट केलं, हे आता इथे मंजिरी रायाला सांगते. त्यानंतर राया म्हणतो, की याला तर आता मी सोडणार नाही. त्याने माझ्या भावाला, माझ्या मित्राला जेलमध्ये टाकलं काय?
आता याच्या तोंडाला काळं फासून याची गावामध्ये कशी धिंड काढतो ना ते बघच तू. आत्तापर्यंत गप्प राहिलो होतो, पण आता नाही. आता याला मी चांगला धडा शिकवणार, असं राया म्हणतो. आणि आता मंजिरी म्हणत असते, काही लोकांना मी बोलावले आपल्या मदतीसाठी, गावकऱ्यांना जमा केले, आता तू चल. तेव्हा इथे राया मंजिरी दोघेजण आता जयला धडा शिकवण्यासाठी निघालेले असतात. गावकरीसुद्धा त्यांच्याबरोबर असतात. तेव्हा इकडे जय घोरपडे हाय हाय असं सगळेजण म्हणत असतात. जय घोरपडे मुर्दाबाद ह्या घोषणाबाजी आता त्याला ऐकू येतात. तेव्हा इथे जय म्हणतो की हे काय, बाहेर कोण आले, कोण लोक आली आहेत ती, आणि माझ्या नावाने घोषणाबाजी का होते, म्हणून तो खिडकीतून बघत असतो. तरी इथे राया खूपच जास्त रागवलेला असतो आणि सगळी माणसं त्याच्याबरोबर मागे आता आलेली असतात त्याला धडा शिकवण्यासाठी. तेव्हा इकडे आता जय घोरपडेला धडा शिकवायला राया माणसं घेऊन आलेला असतो. हे बघून डिफिकल्टला खूपच जास्त छान वाटतं. डिफिकल्टला माहिती असतं, तो आधीच म्हणालेला असतो की तू जर मला इथे बंद करून ठेवलंस ना, मला अरेस्ट करून ठेवलंस, तर रायादादा येईल आणि हे सगळं काही उद्ध्वस्त करून टाकेल. तो त्याला आधीच इथे शहाणा करायचं काम करत असतो. पण इथे आता जय घोरपड्याला तेव्हा काही कळत नाही. इथे जोशामध्ये तो डिफिकल्टला जेलमध्ये टाकतो, पण आता त्याची खूप मोठी शिक्षा जय घोरपडेला भोगावी लागणार असते. तेव्हा इकडे जय म्हणत असतो की कदम, सावंत, लवकर इकडे या सगळ्यांनी. हे बघा, तो राया माणसं घेऊन इथपर्यंत येतोय, तो इथेच येणार पोलीस स्टेशनला. काही झालं ना तरीसुद्धा ते आतमध्ये येता कामा नये, माझ्यापर्यंत येता कामा नये, नाहीतर आज माझी नोकरी गेली, उद्या तुमची नोकरी जाईल. आणि तुम्हाला तर माहिती आहे मी काय करू शकतो. त्याच्यामुळे आता ते लोक बाहेर आलेत, त्यांना आतमध्ये येऊ द्यायचं नाही. तेव्हा डिफिकल्ट म्हणत असतो, काय जय घोरपडे, बघितलंस ना तू, मी म्हणालो होतो ना तुला, मला जर जेलमध्ये ठेवलंस तर रायादादा तुला सोडणार नाही म्हणून. मगाशी तर म्हणत होतास की हे पोलीस स्टेशन तुझ्या बापाचं आहे, बापाचं. आता बघितलंस ना, बाप स्वतः बाहेर आलाय तुला चांगला धडा शिकवायला. तेव्हा जय घोरपडे म्हणतो, तोंड गप्प करा आता, नाहीतर तुझं काही खरं नाही आहे, कळलं ना, तुला चांगला फोडून काढेन मी. तेवढ्यातच इथे आता राया बाहेर आलेला असतो. माणसंसुद्धा त्याच्याबरोबर असतात. तेव्हा तिथे हवालदार येतात आणि म्हणतात, थांबा थांबा, इथेच थांबा, काय चाललं आहे तुमचं. तेव्हा इथे आता जय म्हणत असतो की अरे देवा, हा राया आता मला काही सोडणार नाही. याला मी जो काही त्रास दिला ना, त्याचा वचपा तो काढल्याशिवाय आता काही स्वस्थ बसणार नाही. तेव्हा इथे राया म्हणत असतो की हे बघा साहेब, माझं वैर काय पोलिसांबरोबरचं नाहीच आहे, माझं वैर तुमच्याबरोबर नाही. पण तो जय घोरपडे आहे ना, त्याला आमच्या ताब्यात द्या, त्याला चांगला धडा शिकवायचा आहे. आत्तापर्यंत वर्दीच्या नावाखाली त्याने खूप गुन्हे केले आणि त्याला माफसुद्धा करण्यात आलं, पण आता नाही. आता त्याच्या अंगावरती वर्दी नाही आहे, तो एक सामान्य माणूस, एक गुन्हेगार आहे. तुम्हाला तर चांगलं माहिती आहे. मग अशा गुन्हेगाराला तुम्ही आतमध्ये बसू देणार आहात, त्याची साथ देणार आहात? सांगा ना, खरंच सांगा. एका मुलीच्या अब्रूचे धिंडोळे काढतो, हे चालतं का तुम्हाला? त्याने किती मोठा गुन्हा केला आहे. हे बघा, त्याला आमच्या ताब्यात द्या, नाहीतर आमच्या हातामध्ये दांडका आहेत. आम्ही काय इथे तुम्हाला काही बोलायला चालू नाही आहे, पण तो गुन्हेगार आहे आणि आता काही तो पोलीस बिलीस नाही. आता गुन्हेगार म्हणून त्याला आतमध्ये बसवलं आहे, तेव्हा त्याला आमच्या हाताशी द्या, नाहीतर मग मात्र आम्ही थांबू शकत नाही, मग मी कुणाची खात्री देऊ शकत नाही. तेव्हा इथे कदम म्हणतात, मी काय म्हणतो सावंत, अहो आपण कशाला या सगळ्यात पडायचं, आणि जय साहेबसुद्धा कधी पलटी मारतील ना, काही सांगता येत नाही. तेव्हा आपण एक काम करूया, जाऊ दे यांना आतमध्ये, आपण या सगळ्यात पडायचं नाही. लोक बघ किती चिडलेत, त्यांच्या हातामध्ये दांडकं पण आहेत. जर आपण त्यांना काही बोललो तर आपल्या हातातले दांडकं घेतील आणि आपल्यालाच मारत सुटतील. जा बाबा आतमध्ये जा. तेव्हा इकडे आता जयला भेटण्यासाठी आता रायाला आतमध्ये पाठवलेला असतो, कारण हवालदार कदम यांना माहिती असतं की जयबरोबर आपणसुद्धा इथे खूप गुन्हे केलेले आहेत आणि ते रायाला माहिती आहेत. आणि आता जर मी त्याला नडलो तर राया मलासुद्धा सोडणार नाही, ही गोष्ट कदमला बरोबर माहिती असते. तेव्हा इकडे आता राया जयला भेटायला येतो. तेव्हा राया म्हणत असतो, काय रे ये जय घोरपड्या, माजी पोलीस अधिकारी, का लपून बसलास तू इथे, चल बाहेर चल. अरे सगळेजण तुझी आतुरतेने वाट बघतायत, आरती करायची ना तुझी, कामच तसं केलंयस. तेव्हा इकडे जय म्हणत असतो, तू इथे काय करतोयस, माझ्या पोलीस स्टेशनमध्ये तुझं काय काम आहे. तेव्हा इथे आता डंक्या म्हणत असतो की रायादादा, अरे तुला माहिती नाही आहे, मगाशी खूप माच करत होता की पोलीस स्टेशन म्हणजे त्याची जहागिरी आहे, पोलीस स्टेशन त्याच्या स्वतःचं आहे, त्याच्या बापाचं आहे. तेव्हा राया म्हणत असतो, हो का, काय रे घोरपड्या, पोलीस स्टेशन म्हणजे तुझी जहागिरी, अरे
तुला लाज नाही वाटत का हे सगळं बोलत असताना? म्हणजे इथे वर्दीच्या आड तू काय काय गुन्हे केलेस हे आम्हाला माहिती नाही आहे असं वाटतं का तुला? चल आता बाहेर चल, सगळ्याचे हिशोब चुकते करायचे चल. तेव्हा जय म्हणतो की एका पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावरती हात नाही टाकायचा, नाहीतर त्या गुन्ह्याखाली मी तुला अरेस्ट करू शकतो. तेव्हा राया म्हणतो, तुला ऐकू कमी येतं का? मी काय म्हणालो आता? माजी पोलीस अधिकारी जय घोरपडे. याचा अर्थ तू पोलीस होतास, आता नाही आहेस, कळलं तुला? तेव्हा तू पोलीस होतास ना, तेव्हा माच करायचास, आता तू एक सामान्य माणूस आहेस. तेव्हा इथे राया म्हणतो, ते ऐकल्यानंतर जय म्हणतो, अजून ऑर्डर तशी आलेली नाही आहे. राया म्हणतो, हो का? अजून ऑर्डर तशी आलेली नाही आहे म्हणून ही वर्दी काढून बसलेस का इथे? उघडा पडलायस तू जय, उघडा. काहीच नाही आहे तुझ्याकडे, ना तुझ्याकडे वर्दी आहे, ना तुझ्याकडे स्टार आहेत, ना तुझ्याकडे तुझा बेल्ट आहे, ना तुझ्याकडे तुझी पिस्तूल आहे, कळलं तुला? आणि हे का घडलं सगळं? तर हा माज केलास ना, फुकटचा माज, त्यामुळे हे सगळं घडत गेलं. आणि काय रे जय घोरपडे, अरे पोलीस होण्याच्या लायकीचा नाही आहेस तू, तू पोलीस होण्याच्या लायकीचा नाहीच आहेस. कसा पोलीस झालास काय माहिती, पण एक गोष्ट लक्षात ठेव, भरपूर पापं केलीस, खूप नीचपणा केलास, पण आता नाही या, आता तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळणारच. तेव्हा इकडे राया म्हणतो की चल आताच्या आता बाहेर चल, मी खांद्यावरती घेऊन, जेव्हा तुझं प्रमोशन झालं तेव्हा खांद्यावरती घेऊन अख्ख्या गावामध्ये तुझी इथे आता मिरवणूक काढली होती. आता तुझ्या तोंडाला काळं फासून त्याच गावामधून मला तुझी धिंड काढायची, धिंड, कळलं ना तुला? चल माझ्याबरोबर बाहेर चल. एका मुलीच्या आबरूची इथे धिंदोडे काढायला तुला काहीच वाटलं नाही, बरोबर ना? लोकांना गरिबांना त्रास दिलास त्याबद्दल तुला काहीच वाटलं नाही. एवढं सगळं करून सवरूनसुद्धा एक सॉरीसुद्धा तुला म्हणता आलं नाही. मग कशाला मी तुझा मान राखू? का तुझा मी मान करू? चल बाहेर आता, अख्ख्या गावाच्या समोर चल, सगळेजणं तुझी वाट बघतायत. चल, आरती तर तुझी आता होणारच. जेव्हा तुझं प्रमोशन झालं होतं तेव्हा सगळ्यांनी आरती केली होती ना, मग आताही करणार. चल. तेव्हा इकडे जय रायाला आता धक्का देतो आणि म्हणतो, चल बाजूला हो, चल, माझ्या अंगाला हात नाही लावायचं, कळलं ना? तेवढ्यातच इथे मंजिरी येते. मंजिरी आल्यानंतर राया म्हणत असतो की मिस फायर तू इथे काय करतेस? तेव्हा मंजिरी म्हणते, राया, अरे मी इथे आली आहे ज्याने माझ्या इज्जतीचे धिंदोडे काढले, ज्याने माझा अजिबात विचार केला नाही, माझ्या इज्जतीचा विचार केला नाही, अशा नराधमाला जेव्हा तू त्याच्या तोंडाला काळंपासून गावामधून त्याची धिंड काढशील ना, ते बघण्यासाठी मी इथे आले रे. मी तुझ्या बरोबरीने उभं राहून हे सगळं मी माझ्या डोळ्याने बघणार आहे, तेव्हाच मला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. राया याने माझ्या चारित्र्यावरती कमी शिंतोडे उडवलेले नाही आहेत. आधीसुद्धा त्याने हा प्रयत्न केला आणि आत्तासुद्धा केला, तेव्हासुद्धा मी निर्दोष सिद्ध झाले होते आणि आत्तासुद्धा, पण आता नाही. आता ह्याला शिक्षा दिल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही. तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो की चला, मिस फायर बोलली म्हणजे आता तिचा शब्द हा पूर्ण झालाच पाहिजे. तेव्हा राया म्हणतो, ठीक आहे मिस फायर, तू जर असंच तुझं म्हणणं असेल ना, तर हा तुझा सबूत मी पूर्ण करणार. मी तुझा सबूत अजिबात पडू देणार नाही आहे. जा. हे बघा पोलिसांनो, साहेब मी तुम्हाला आत्ता एकच गोष्ट सांगतो की तुम्ही जर सत्याच्या बाजूने असाल ना, तर आत्ताच्या आता जा, डिफिकल्टला सोडा आणि ह्या माणसाची बाजू घेऊ नका. अहो गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस आहे तो. तुम्हाला प्रामाणिक माणसांनासुद्धा हा नको ते शिकवेल, तेव्हा याला घाबरायची गरज नाही आहे. जा, माझ्या मित्राला डिफिकल्टला सोडा आणि याच्याबरोबर याच्या धिंडमध्ये सामीलसुद्धा व्हा. तेव्हा इथे हवालदार मान खाली घालूनच उभे असतात. तेव्हा राया म्हणत असतो की जर डिफिकल्टला सोडला नाही तर मी काय करेन काही सांगता येत नाही. आत्तापर्यंत खूपच तुमच्याजवळ माणुसकीने बोलतो आहे, माणुसकीमध्ये ऐकलात तर ठीक आहे, नाहीतर काय करेन काही सांगता येत नाही. कदम, जा आणि माझ्या डिफिकल्टला उघड आणि याच्याकडे बघायची गरज नाही रे तुला. हा तुला पगार देतो का? गव्हर्मेंट तुला पगार देते ना. जसं तू इथे एका पदावरती आहेस तसा तो एका पदावरती आहे. त्याला फक्त त्याचा मान द्यायचा तो पोलीस स्टेशनमध्ये, इथे नाही. आता तो एक गुन्हेगार आहे, कळते ना तुला? तो एक गुन्हेगार आहे आणि एका गुन्हेगाराला एवढा मान द्यायची अजिबातच गरज नाही आहे. तेव्हा इकडे आता कदमचे सुद्धा रायाने डोळे उघडलेले असतात. कदम म्हणत असतो की राया बरोबर बोलतोयस तू, आणि तो आता दरवाजा उघडायला जातो. तेव्हा इकडे राया म्हणत असतो की हे जे काही करतोय ना मी, गावातल्या लोकांसमोर तुझी काय लायकी आहे ना, ते तुला कळण्यासाठी मी हे सगळं करतोय. चल कदम जा. इथे आता डिफिकल्टला सोडवण्यासाठी कदम जातो. कदमला इथे आता राया म्हणत असतो, काय रे, जेव्हा
हा जय घोरपडे मिस फायरवरती किंवा अजून दुसऱ्या मुलींवरती वाईट नजर टाकतो, त्यांच्या इज्जतीबरोबर इथे खिलवाड करतो, त्यांना इथे बदनाम करतो. पण तुम्ही लोक गप्प बसता. पण जेव्हा हा जय घोरपडे जेव्हा तुमच्या बायका मुलींवरती वाईट नजर टाकेल, तुमच्या मुलींना तो फसवेल, तेव्हासुद्धा तुम्ही असेच गप्प बसणार आहात का? अरे देशाचे तुम्ही जबाबदार नागरिक आहात ना, पोलीस आहात तुम्ही. मग आता तुम्ही त्याची साथ का देताय? तेव्हा इकडे जा आणि डिफिकल्टला उघडा. तेव्हा इकडे कदम आता जय घोरपडेकडे बघतो. जय त्याला खुणावत असतो आणि म्हणतो की नको सोडू त्याला. तेव्हा इथे राया म्हणत असतो, अरे डिफिकल्ट, अरे बघितलंस का? अरे कदम त्याच्याकडे काय बघतोयस? अरे कदम तो सस्पेंड आहे, सस्पेंड. आता तो सामान्य माणूस आहे, तो तुझा अधिकारी नाही आहे त्याचा ऐकायला. आता मोठ्या अधिकाऱ्यांचा ऐक, याचं ऐकायची तुला गरज नाही आहे. अरे या कोण आहे हा? याच्या अंगावरती साधी वर्दीसुद्धा आता उरलेली नाही आहे. उघडा झालायस, उघडा तू, कळतंय का? तेव्हा इकडे आता कदमने डिफिकल्टला बाहेर काढलेलं असतं आणि त्याचबरोबर इथे रायाने आता जय घोरपडेला त्याची लायकी दाखवलेली असते. तो म्हणतो की चल चल, आत्ताच्या आता बाहेर चल, सगळेजण तुझी वाट बघतायत, चल. ज्या ज्या लोकांना त्रास दिलेस ना ते सगळे आवर्जून आलेत, चल आता माझ्याबरोबर. आणि इथे मानेला आता घट्ट पकडून राया आता जयला घेऊन बाहेर येतो आणि म्हणत असतो की बघितलंस, हे सगळे लोक तुझ्या स्वागतासाठी इथे उभे राहिलेले आहेत. अरे मी भाव म्हणून तुझा खूप मान ठेवला रे. म्हणजे आता हे गावकरी काही तुझे भाव नाही आहेत, कळलं ना? मगापासून तुझी वाट बघायला, खूप वाट बघायला लावलीस त्यांची. मी जेव्हा तू रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये नव्हतास, रात्रभर मी तुझी वाट बघत होतो. त्याच्यानंतरला तू घरी गेलास आणि आरामात झोपलास, पण मी एकटाच इथे बसून होतो. तेव्हा तुला माझी काळजी नाही वाटली ना? पण भाव म्हणून मी माझी सगळी कर्तव्य पूर्ण केली जेव्हा मला सत्य कळलं तेव्हा. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता राया म्हणत असतो की जय घोरपड्या, तुला मी सोडणार नाही आहे. तुला तुझ्या पापाचा धडा शिकवल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही. तेव्हा गावकरीसुद्धा जमलेले असतात. इकडे आता त्याच्या तोंडाला काळं लावण्यासाठी काळं तयार असतं, काळा रंग तयार असतो. त्याचबरोबर त्याच्या औक्षणासाठीचं ताट तयार असतं. आणि इथे प्रेक्षकांनो त्याची धिंडसुद्धा आता गावातून काढली जात असते. तोंडाला काळं फासून त्याची धिंड काढण्यात येत असते. आणि त्यामुळे इथे आता रायाने ही सगळी तयारी करून ठेवलेली असते. राया म्हणतो, अरे तू एक नंबरचा गुन्हेगार माणूस आहेस, कळलं ना? तुझं कुणाशी नातं असूच शकत नाही. अरे नातं टिकवण्यातला तर तू अजिबातच नाही आहेस. तेव्हा इकडे चल, आताच्या आता तुझी धिंड काढतो, चल, तुला बरोबर धडा शिकवतो. तेव्हा इकडे जय घोरपडे म्हणतो की मलाच आता काहीतरी करावं लागणार आहे. तेव्हा इकडे जय म्हणतो, राया रे काय बोलतोयस तू हे? तू तुझ्या सख्या भावाच्या तोंडाला इथे आता काळं फासणार? खरं म्हणतोयस तू? तू खरंच काळं फासणार, माझा अपमान करणार, अख्ख्या गावासमोर मला तू फिरवणार, असं तोंडाला काळं फासून धिंड काढणार आहेस माझी? जर इथे आता रायाने माझी धिंड काढली तर मग माझी काय इज्जत राहणार? असं इकडे आता जय घोरपडेला वाटत असतं आणि प्रेक्षकांनो इथे हाताला काळं फासलेलं असतं आणि ते जय घोरपडेच्या चेहऱ्याला लावायला जातच असतात. तेव्हा इकडे जय आपल्या मनात म्हणतो की मलाच आता काहीतरी केलं पाहिजे माझा जीव वाचवण्यासाठी. तेव्हा इथे जय प्लॅन करतो आणि म्हणतो की राया, अरे काय बोलतोयस तू? तुझ्या सख्या भावाला तू आता गावातून तोंडाला काळं लावून धिंड काढणार? खरंच म्हणतोयस तू? माझ्या इज्जतीची काळजी नाही आहे तुला? माझा अपमान झाला तरी तुला चालणार आहे का? तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो की हो मला चालणार आहे, तुझा अपमान झालेला मला चालणार आहे. तेव्हा जय म्हणतो, खरंच तू बदलला आहेस राया, खरंच तू बदलला आहेस, तू तोच राया आहेस ना जे तुला कळल्यानंतर की मी तुझा भाऊ आहे, तू मला किती जीव लावलास, माझ्यावरती किती प्रेम केलंस. अरे जेव्हा आई, आपल्या दोघांची आई एक आहे, जेव्हा आपली आई सापडेल आणि जेव्हा तिला कळेल की हे सगळं आपण काय केलं, आपण दोघेजण एकमेकांच्या विरोधात आहोत, हे जर तिला कळलं ना तर तिला किती वाईट वाटेल, किती मोठा धक्का बसेल, खूप मोठा धक्का बसणार आहे, कळलं ना? तेव्हा इकडे राया जय घोरपडेचा हात पकडतो आणि त्याच्या थोबाडी देतो आणि म्हणतो, तुझ्या घाणेरड्या तोंडामधून माझ्या आईचं नाव घेतलंच कसं? अरे तुझ्यासारखा वाईट चरित्रहीन माणूस माझा भाव असूच शकत नाही. मला विश्वासच बसत नाही आहे की तू माझा भाव असशील, कळतंय ना? तेव्हा इकडे आता रायाला त्याच्यावरती संशय आलेला असतो. तो स्पष्टपणे म्हणतो की मला नाही वाटत तू माझा भाव आहेस, पण आता तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा नक्की मिळणार. तुझ्या अंगावरती वर्दी असू दे किंवा नसू दे, मला काही फरक पडत नाही. जरी असती ना तरीसुद्धा मी तुझी धिंड काढलीच असती, असं इकडे आता राया म्हणतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता राया जयला म्हणत असतो की जय घोरपड्या, तुझे दिवस भरलेले आता, सरले आता तुझे दिवस. आता आहे ना लवकरच
अख्ख्या गावामधून तुझी धिंड काढतो आणि तुझी लायकी तुला दाखवतो. तेव्हा इकडे आता अख्ख्या गावामधून त्याची धिंड काढतो, त्याच्या चेहऱ्याला काळं फासतो आणि गळ्यामध्ये चपलाहार घालायला जाणार. तेवढ्यातच तिथे निक्की येते आणि म्हणते, "काय रे, काय चाललंय तुमचं? एवढी कसली घाई लागली आहे तुम्हाला हार वगैरे घालायची हां?" असं निक्की